विधान भवनातल्या दालनात मुख्यमंत्र्यांसोबत रोहित पवारांची 10 मिनिटं बैठक. अजितदादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यावर चर्चा. पोलिसांशी चर्चा करून तांत्रिक अडचणींबाबत माहिती घेतो असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची रोहित पवारांची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी रोहित पवारांकडून राज ठाकरेंसोबत चर्चा. दादांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, राज ठाकरेंनी सांगितलं. रोहित पवार यांची माहिती. सरकार एफआयआरला का घाबरतंय? काही काळबेरं आहे का? सुनेत्रा पवारांनी देखील याबाबत बोललं पाहिजे. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी कारवाईबाबत राज ठाकरेंकडून शंका व्यक्त. दादांच्या विमान अपघाताला उद्या 1 महिना पूर्ण. एआयबीचा प्राथमिक अहवाल उद्या येणार. सत्य समोर येईल अशी अपेक्षा. रोहित पवारांचं ट्विट. येत्या सोमवारी नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे मांडणार. अजित पवारांच्या कुटुंबियांची हेळसांड. सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेत बोलायला चांडाळ चौकडीनं संधी देखील दिली नाही. विकास लमांडेंचा पटेल आणि तटकरेंवर हल्लाबोल. तर सुनेत्रा पवार सर्वोत्कृष्ट वक्त्या म्हणून बघायला मिळतील. अनिल पाटील यांचा लमांडेंवरती पलटवार. मंत्री संजय शिरसाट आणि रोहित पवार यांची भेट. बीएसआर विमान न वापरण्याचा योग्य निर्णय घेतला. रोहित पवारांकडून शिंदेंच्या शिवसेनेचे आभार. उद्या उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार. अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण काकींना करता येईल हा भ्रम. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावरती हात ठेवतो, त्यांना ओढतो. स्टेजवरती असताना नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय असं सांगतो. रोहित पवारांनी नेत्यांना सुनावलं. रोहित पवारांकडनं छिछोरे धंदे. अपघात प्रकरणाला राजकीय झालर देण्याचा प्रयत्न. अनिल पाटलांची रोहित पवारांवरती सडकून टीका. तर हा खटाटोप अपघाताच्या तपासासाठी की विलिनीकरणासाठी? सुनील शेळकेंचा रोहित पवारांना बोचरा सवाल. राज्यसभेच्या जागेसाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही. शरद पवारांबाबत आमच्या मनात आदर, मात्र महाविकास आघाडीच्या रोटेशननुसार जागा आम्हालाच मिळायला हवी. आदित्य ठाकरेंचा दावा कायम. नागपुरी मराठी भाषेमुळे सुरुवातीच्या काळात खूप अडचणी आल्या. मी शब्दाला का बे साल्या अशी मराठी बोलायचो, पण मुंबई पुण्याला ते पटण्यासारखं नाही हे कळलं. फडणवीसांनी किस्सा सांगतात सभागृहात एकच हशा. नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन. ग्रंथदिंडीनं कुसुमाग्रज नगरी दुमदुमली. पारंपरिक वेशभूषेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्को टेस्टचा रिपोर्ट एसआयटीच्या हाती. ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट रिपोर्टमधनं खुनाचा उलगडा होण्याची शक्यता. न्यायालयासमोर हत्येचं गुपित उलगडणार. आता सर्वांसमोर सर्व काही बोलणार. वाल्मिकरांच्या मुलाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल. सुप्रीम कोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर केलेल्या पोस्टमुळे चर्चा. दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियांसह सर्व 23 आरोपींची निर्दोष मुक्तता. मी भ्रष्टाचारी नाही, खोटी केस लावली, सत्याचा विजय झाला. केजरीवालांना अश्रुअनावर. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कांद्याच्या प्रश्नावर तातडीनं बैठक बोलावण्याचं आश्वासन. तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार. फडणवीसांची प्रतिक्रिया. नागपुरातील इयत्ता 12वी पेपरफुटी प्रकरणी 7वा आरोपी अटकेत. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रासह गणिताचा देखील पेपर फुटल्याची माहिती. आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचा पेपर पाठवल्याचं समोर. नागपुरात पेपरफुटीचा प्रकार घडलेला नाही. विद्यार्थ्यांनी गैरसमज करण्यासाठी केलेला प्रकार हाणून पाडला. दोषींवर कठोर कारवाई होईल. नागपूर बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती. अहिल्यानगरमधील लॉंग मार्चला यश. सरकारकडून आंदोलकांच्या मागण्या मान्य. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे यांच्यासोबत बैठक यशस्वी. मुंबई शहरातील वाहनांची संख्या 54 लाखांवर. सर्वाधिक 31 लाख दुचाकी. दर किलोमीटर रस्त्यावरती 2648 वाहनं. रस्ते अपुरे पडत असल्यामुळे वाहतूक कोंडीची गंभीर समस्या.